नमस्कार मित्रांनो, सगळ्यांसाठी खुशखबरी आहे. एक्समचा 100% डिपॉझिट बोनस अवेलेबल झालेला आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बोनस कुणासाठीही नाहीये, फक्त आणि फक्त माझ्या अंडर जी लोकं आहेत, ज्यांनी बाबा ट्रेडिंग चालू केलं आहे ॲक्टिव्हली माझ्या अंडर अकाउंट ओपन करून, त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त हा बोनस आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही दुसरीकडून कुठून अकाउंट ओपन केलं असेल, तर तुमच्यासाठी हा बोनस नाहीये. त्यासाठी प्रक्रिया असेल, प्रोसेस आहे, ती सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर दुसरीकडून अकाउंट ओपन केलं असेल, तरीही काही प्रॉब्लेम नाहीये. काहीतरी जुगाड आपण लावूया नक्कीच. बघा, पहिली गोष्ट इथं तुम्हाला दिसत असेल 100% डिपॉझिट बोनस $200 रिमेनिंग. कधीपर्यंत आहे? 10 फेब्रुवारीपर्यंत आहे. फक्त आणि फक्त आपल्याकडे 10 दिवस आहेत. मित्रांनो, लिमिटेड टाइम ऑफर आहे. बघा काय विषय होतो, ही ऑफर बंद झाली. तुम्ही बघितलं असेल 2 महिने झालं बोनस बिनस काय येत नव्हता. थोडीशी रिक्वेस्ट केली कंपनीला, की म्हणलं द्या बाबांनो, आमच्या लोकांना बोनस पाहिजे. लय मेसेज करत होते. मग त्याच्यामुळे ह्यांनी बोनस पण आपल्याला इथं अवेलेबल करून दिलेला आहे, फक्त आणि फक्त 10 दिवसासाठी. बोनसचा बेनिफिट काय बाबांनो, $200 डिपॉझिट केले की 200चा बोनस भेटतो. तुम्ही 50 डिपॉझिट केले तरी पण बोनस भेटतो. 10 डिपॉझिट केले, 10 डिपॉझिट होत नाही, सॉरी, $20 डिपॉझिट केले तरी पण बोनस भेटतो. पण जेवढं मॅक्सिमम डिपॉझिट करचाल तेवढं ट्रेडिंगसाठी बेस्ट राहील. बघा, 50 आणि $40 काय होत नाही, आणि वन टाइम असतो. एकदा डिपॉझिट केलं की परत बोनस येत नाही. परत म्हणजे कधी, की बाबा ऑफर आल्यानंतर येईल परत तुम्हाला. पण इथं तुम्हाला आता समजा $50 डिपॉझिट केलं, तर हा बोनस इथून तुमचा निघून जाईल. बोनस आणि तुमचं डिपॉझिट क्रेडिट होईल अकाउंटला $100. बाकी तुम्हाला डबल डिपॉझिट करता येणार नाही. मग तुम्ही 50%चा परत तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे हाय थोडं थांबून करा 10 तारखेपर्यंत. पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ऑलरेडी ट्रेडिंग यायला लागलेली आहे, प्रॅक्टिस चांगली झाली, त्यांच्यासाठी सांगतो. नाहीतर उगाच पैसे टाक असले धंदे करायचे आपल्याला अजिबात नाहीयेत. ठीक आहे. आता बघा, हा बोनसचा फायदा सांगत होतो. 200 डिपॉझिट केलं की 200 बोनस येईल. टोटल इक्विटी किती होईल? $400 ची इक्विटी होते टोटल. टोटल तुम्हाला $400 वरती रिस्क घेता येते. ही गोष्ट लक्षात ठेवा. सपोज करा बाय मिस्टेकली तुमच्या स्ट्रॅटेजी फेल व्हायला लागली. तुम्ही $200 लॉस केला. तर त्या उरलेल्या बोनसवरती सुद्धा तुम्हाला तिथं ट्रेड करता येणार आहे. म्हणजे बोनसवर जो समजा 200 लॉस झाले, तर बोनस किती उरला? $200. तर त्या $200 वरती तुम्ही रिस्क घेऊ शकता. झालेला प्रॉफिट विथड्रॉ करू शकता. बोनस विथड्रॉ होत नसतो, कंपनी बिकेला लागेल. त्याच्यामुळे असला विचार सुद्धा करायचा नाही, की बोनस विथड्रॉ करता येतो का नाही. त्याच्यावर झाला प्रॉफिट हमखास विथड्रॉ करता येतो. तुम्ही डिपॉझिट केली अमाउंट हमखास विथड्रॉ करता येते, काही प्रॉब्लेम नाहीये. अजून एक बेनिफिट असा आहे बघा, समजा एखाद्याला $400 ॲट अ टाइम रिस्क घ्यायची आहे. तुम्ही $400 ची रिस्क ॲट अ टाइम सिंगल ट्रेडमध्ये घेऊ शकता. 100% घेऊ शकता. ओके. समजा 400 लॉस झाले. तुमचा लॉस किती झाला? खिशातनं लॉस किती झाला भावानो? $200 खिशातून लॉस झालाय फक्त. आणि टोटल तुमच्या MT5 ला लॉस किती दिसणार आहे? $400 दिसणार आहे. आणि खिशातून किती गेलेत? फक्त आणि फक्त $200. मला सांगा, न्यूज आहे एखादी. न्यूज असल्यावरती सगळेजण काय करतात? टोटल अकाउंट बॅलन्सची रिस्क घेतात. बरोबर? $100 अकाउंट असेल तर 100च्या ची रिस्क घेतात. आणि इथं तुम्ही काय करू शकता? $50 डिपॉझिट करून 50चा बोनस तुमच्या खिशातले फक्त 50 जाणार आहे. 100 डिपॉझिट केले, 100चा बोनस, $200 टोटल न्यूजमध्ये तुम्हाला रिस्क घेता येईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, एक्सएनएस एक्सएममध्ये मेन डिफरन्स काय माहितीये का? लेव्हरेज कमी करत नाही एक्सएम. तुम्ही बघितलं असेल, एक्सएनएस मध्ये न्यूजमध्ये ट्रेड प्लेस करता येत नाहीत. न्यूजमध्ये काय होतं? लेव्हरेज कमी करतं, त्याच्यामुळे लॉट साईज मारता येत नाही. पण एक्सएम मध्ये असं अजिबात नाहीये. तुम्ही बिनधास्त इथं ट्रेड प्लेस करू शकता. मी थोडीशी स्क्रीनची सेटिंग नीट लावतो, म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. ओके. आता बोनसचा बेनिफिट कळला असेल. तुम्हाला वाटत असेल कुठं प्रमोशन काय नाही. लय दिवस झालं ब्रोकर वापरतो मी, त्याच्यामुळे एवढा काय इश्यू येणार नाही. आता डिपॉझिट प्रोसेस जी आहे ना, मी त्याचा दुसरा व्हिडिओ बनवतो बघा. मला व्हिडिओ घ्यावा लागेल कोणाकडून तर, कारण मी पर्सनली युपीआय डिपॉझिट वगैरे करत नाही. तुम्ही युपीआय डिपॉझिट करू शकता बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही. माझा थोडासा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो. तरी पण मी तुम्हाला छोटेसे आणि शॉर्टकटमध्ये प्रोसेस दाखवतो. बोनस जर कुणाला दिसत नसेल ना, थांबा, वेट करा, व्हिडिओ नीट बघा. तुम्हाला मी प्रोसेस पण सांगतो. वाटलं सर तीच प्रोसेस अगोदर सांगतो. बघा काय करायचं आहे. लॉग इन केलं तुम्ही. ओपन ऍडिशनल अकाउंट म्हणताय. ओपन ऍडिशनल अकाउंट वरती क्लिक करा. MT5 स्टँडर्ड अकाउंटला फक्त आणि फक्त बोनस आहे. लेव्हरेज 1:1000 ठेवा. USD करन्सी. हॅव अ पार्टनर कोड म्हणताय, दिसलं का? हॅव अ पार्टनर कोड इंटर करायचं. इंटर वरती क्लिक करा. पार्टनर कोड टाकणार काय? ABHI 06 इथं आय डिक्लेअर वरती क्लिक करा. कंटिन्यू वरती क्लिक करा. MT5 चं एक नवीन अकाउंट तुमचं क्रिएट होईल, जे की माझ्या अंडर असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे ABI06 पार्टनर कोड टाकल्याशिवाय काही उपयोग नाहीये. येताना डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरती क्लिक करून या. महत्वाची गोष्ट, डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरती क्लिक केल्याशिवाय बोनस बिनस तुमच्याला काय सुद्धा दिसणार नाहीये. पार्टनर चेंज करा असेल तरी सुद्धा इथं असं यायचं तुम्ही. ऍप्लिकेशन असेल तर पार्टनर चेंज करण्यासाठी ऍडिशनल अकाउंट ओपन करायचं असतं बघा. ती पण प्रोसेस बघून घ्या. ऍडिशनल अकाउंट बघा, असं आता इथं जसं दाखवतंय ना, इथं कसं दाखवतोय ओपन ऍडिशनल अकाउंट, तसं ऍप्लिकेशन वरती जर आपण बघायला गेलो तर कुठं दाखवतोय तुम्हाला सांगतो मी शॉर्ट मध्ये. हा, हे बघा. इथं ऍप्लिकेशन वरती गेला, रिअल MT5 स्टँडर्ड असं लिहिलंय वरती, बरोबर? त्या खाली स्टँडर्ड अकाउंटचा आयडी लिहिलाय, त्या खाली तुमचे अकाउंट बॅलन्स दिसतोय. अकाउंट बॅलन्सच्या खाली 2 बाण आहेत बघा, इकडे इकडं. हे बघा दाखवतो तुम्हाला.
अकाउंट बॅलन्स इथं 2 बाण आहेत, या बाणावरती क्लिक करायचं आणि तिथं वरती न्यू वरती क्लिक करायचं बघा, प्लस आयकॉन न्यू वरती क्लिक करायचं. तिथं तुम्हाला रिअल अकाउंट क्रिएट करता येईल. ठीक आहे. काय करायचं मग, एक रिअल अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. हे अकाउंट तुमचं माझ्या अंडर असेल. सपोज करा तुम्ही जुनं अकाउंट आहे तुमचं, असं एमटी बाजू जुनं अकाउंट दिसतंय, तर या अकाउंटला तुम्ही क्लोज करून टाका. जे अकाउंट माझ्या अंडर आहे ते ठेवा. मला वाटतंय मग एका दिवसात टायमिंग येईल आणि तुमच्या इथं बोनस शो व्हायला चालू होईल. आता हे अकाउंट जुनं कसं क्लोज करायचं महत्वाचं काम आहे. जे अकाउंट माझ्या अंडर नाही ती सगळी क्लोज करून टाकल्याशिवाय हे करता येणार नाहीये. करायचं असेल तर करा, नसेल तर नो प्रॉब्लेम. 3 डॉट वरती क्लिक करायचं. 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर हे बघा खाली या क्लोज अकाउंट म्हणतंय. क्लोज अकाउंट वरती क्लिक करा. क्लोज अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर काय म्हणतंय, प्रोफाईल पासवर्ड टाकायचा आपल्याला. क्लोज अकाउंट वरती क्लिक करायचं आहे. क्लोज अकाउंट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. मेल वरती जावा. तिथं येत असेल तुम्हाला लिंक वरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर म्हणतंय, क्लिक हिअर वरती क्लिक करा. मग तुम्हाला काय करेल, तुमचा जो जीमेल आहे आणि त्याचा पासवर्ड आहे म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा तो टाकायला लावेल आणि क्लोज अकाउंट वरती क्लिक करा. अकाउंट तुमचं क्लोज होऊन जाईल. ठीक आहे. हे जुनं अकाउंट क्लोजची प्रोसेस तुम्हाला बघावी लागेल. जुने अकाउंट सगळी जे आहेत माझ्या अंडर जे नाही आहेत ती क्लोज करून टाका. नवीन ऍडिशनल अकाउंट ओपन करा. विषय संपला. ठीक आहे. बोनस शो होईल तुम्हाला. 24 तासाचा टाइम लागेल. जर नाही झाला तर भावानो तुमचं बॅड लक आहे, कारण तुम्ही दुसरीकडे माती खाल्लेली आहे. कारण मी पहिल्यापासून सांगतोय अकाउंट नेहमी कोणाच्या ना कोणाच्या आयबी अंडर ठेवा, कारण तुम्हाला त्याचा तोटा काय मला ते समजलं नाही. तुम्हाला काय वाटतं त्याला काय तर मिळत असेल, ह्याचं काय तर त्याचं काय तर. हे बघा तुमचा बेनिफिट काय तुम्ही बघितलं पाहिजे. तुम्हाला डिपॉझिट विड्रॉलला थोडीशी हेल्प भेटते, तुम्हाला बोनस भेटतो. अजून काय पाहिजे सांगा बरं, जिंदगीत माणसाला अजून काय पाहिजे असतंय. ठीक आहे. म्हणजे एखाद्याला लय असतंय मला माहिती आहे की त्याला काय तर मिळत असेल 5 पैसे. अरे तुमचा बेनिफिट तुम्ही बघितला पाहिजे. मी माझा बघतो, तुम्ही तुमचा बघा. ओके, नो प्रॉब्लेम. आता सांगितलं तुम्हाला बाबा जे अकाउंट माझ्या अंडर नाही त्यांनी काय करतात. न्यू जे आहेत, जे न्यू अकाउंट ओपन करायला लागले आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वरती क्लिक करूनच यायचं. पार्टनर कोड टाकायला विसरायचा नाही. ओके, लिंक वरती क्लिक करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. लिंक वर क्लिक करा. पार्टनर कोड टाकताना अभी06 टाका. रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर पार्टनर कोड टाका असतो. मेल आयडी पासवर्ड आणि खाली छोट्या अक्षरात दिलं असतंय इंटर पार्टनर कोड, हॅव पार्टनर कोड. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं, अकाउंट रजिस्टर करून घ्यायचं. तुम्हाला बोनस दिसायला चालू होईल. आता डिपॉझिटची प्रोसेस एक चांगला व्हिडिओ पण बनवेल, पण शॉर्ट मध्ये डिपॉझिट कसं करायचं ते पण सांगतो. हे बघा डिपॉझिट वरती क्लिक करा. क्लिक केलं काय काय म्हणते बघा, क्रिप्टो करन्सी, बायनान्स पे, युपीआय. आपण कशा करणार आहे, युपीआय करणार आहे. ओके, युपीआय वरती क्लिक करा. प्रोसेस डिपॉझिटची नीट फॉलो करायची. डिपॉझिट आलं नाही तर बोंबलत येता तुम्ही माझ्याकडे परत, पण डिपॉझिटची प्रोसेस नीट फॉलो केलं ना काय होत नाही. इथं काय टाकायचं आहे, युपीआय आयडी टाकायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट, डिपॉझिट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या नावावरती ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्याच युपीआय आयडीनं डिपॉझिट करा. बँक अकाउंट पण त्याच्याच नावावरती रजिस्टर पाहिजे. नीट ऐका, ज्याचं ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्याच नावावरती बँक अकाउंट पण पाहिजे. नाहीतर होतं काय, एखाद्या वेळेस जर डिपॉझिट अडकलं तर बँक स्टेटमेंट देताना क्रॉस चेकिंग होते. बँक स्टेटमेंटवरचं नाव आणि तुमच्या ट्रेडिंग अकाउंटचं नाव, आणि मग तुमचं डिपॉझिट येत नाही. तुम्ही ब्रोकरला फ्रॉड म्हणता, पण चूक असते तुमची. आता एखादं डिपॉझिट खूप दिवसापासून अडकलं, तुम्ही 100% प्रोसेस चुकीच्या केला असतात बा, मला चांगलं माहिती आहे. डिपॉझिट इझिली अडकत नाही. युपीआय टाका, डिपॉझिट अमाऊंट टाका. ओके, आयनर मध्ये टाकलं तर मी युपीआय टाकून बघतो, ट्रायलसाठी टाकतो फक्त, कारण हे अकाउंट आहे दुसऱ्याचं, कारण माझं अकाउंट माझ्या अंडर नाहीये ना. युपीआय टाकतो मी, अमाऊंट टाकतो इथं 20,000. ओके, आय डिक्लेअर डिपॉझिट, कन्फर्म. वेट करायचा, नेहमी वेट करायचा बघा. जोपर्यंत डिपॉझिट येत नाही ना तोपर्यंत वेट करायचा. ठीक आहे. आता काय म्हणता इथं, टॅप टू पे म्हणताय, म्हणजे ह्या स्कॅनर वरती तुम्ही काय करायचंय, पे करायचा. या स्कॅनरवरती प्ले करायचा किंवा क्लिक हेअर टू पे म्हणताय. प्रत्येकाला प्रोसेस वेगवेगळी येते बघा. असं पण होतं बरं का कधी कधी, हे पण सांगतो मी तुम्हाला. क्लिक हेअर टू पे वरती काय क्लिक केलं काही येत नाही, म्हणजे युटीआर बिटीआर टाकायला काय ऑप्शन नाहीये. सपोज करा, तुम्हाला सांगतो मी आता, तुमच्या ह्याच्यामध्ये जर प्रोसेस वेगळी आली तर येतो महत्वाचं काय, युटीआर. युटीआर पेक्षा महत्वाची गोष्ट काही नाहीये. तुम्ही पेमेंट केलं की युनिफाईड ट्रान्झॅक्शन आयडी एक असतोय, तो तुम्ही बघायचा. ठीक आहे. 12 अंकी असतो. पेमेंट केल्यावरती 100% येतो. फोन पे वरती येतो, पेटीएम वरती येतो. माहित नसेल युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघा की युटीआर कसा फाइंड करायचा, तो व्हिडिओ बघा. इथं युटीआर कुठे सबमिट करायचा ऑप्शन आला तर तो युटीआर सबमिट केल्याशिवाय डिपॉझिट येत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं डिपॉझिट केल्यानंतर वाट बघायची. हे ऑटोमॅटिक सगळं काही प्रोसेस पुढे होते. तुम्ही डिपॉझिट करताना की पेज कट 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 करून टाकता, अजिबात नाही. थांबायचं, 5-10 मिनिटं थांबायचं. क्लिअर कट प्रोसेस करायची. अजिबात डिपॉझिट अडकत नाही. माझं आतापर्यंत डिपॉझिट अडकलं नाहीये. माझ्यासोबत जी लोक डिपॉझिट करतात त्यांचं कधी डिपॉझिट अडकलं. तुम्ही माती खाता फक्त.
तुमची चूक होते. ठीक आहे. त्यामुळे काय करायचं भावांनो, सिंपल प्रोसेस फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. मी मागे येतो आता. वाटलं तर मी एक डिपॉझिट तुम्हाला व्हिडिओ पण टाकतो. तोपर्यंत आता किती 31 तारीख आहे. 10 दिवस आहेत आपल्याकडे. निवांत होऊ द्या. बोनस सारखा येत नाही बघा. ही महत्त्वाची गोष्ट आहे. काय सांगितलं मी तुम्हाला एकदा रिव्हिजन करून देतो सगळं बघा. 100% डिपॉझिट बोनसचे फायदे सांगितलेले आहेत. लेव्हरेजचा फायदा आहे. अकाउंट बॅलन्सची टोटल रिस्क घेता येते. रिअल अमाउंट लॉस झाल्यावरती बोनसमध्ये ट्रेड करून सुद्धा प्रॉफिट करता येतो आपल्याला. ज्यांचे अकाउंट माझ्या अंडर रजिस्टर नाहीये त्यांनी ऍडिशनल अकाउंट ओपन करून घ्यायचं लिंकवरती क्लिक करून. ओके. त्यानंतर जुनं जे अकाउंट आहे ती सगळी क्लोज करून सगळी क्लोज करून टाकावं लागणार आहे. जे अंडर नाही आहेत माझ्या ती सगळी क्लोज करून टाकणार. अंडर आहेत की नाही कसं चेक करणार? व्हॉट्सअपवरती आयडी पाठवायचा. टीम तुम्हाला रिप्लाय करेल. ठीक आहे. थोडंसं पेशन्स ठेवायचं, रिप्लाय करते. ऍडिशनल अकाउंट ओपन करायचं, पार्टनर कोड टाकायचा B06. त्यानंतर काय सांगितलं, डिपॉझिट करताना ज्याचं ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचंच बँक अकाउंट पाहिजे. अजून काय सांगितलं, UTR सांगितला. ओके. डिपॉझिट बोनसचे फायदे सांगितले, सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. नीट डिपॉझिट करा, ट्रेडिंग नीट करा, शिकून समजून करा. उगा पैसे बोनस आलाय म्हणून काय प्रॉफिट होत नसतो असं नसतं भावानो. शिकल्याशिवाय काय सुद्धा होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून काय प्रॉब्लेम आहेत मला कमेंट करा पटपट. कमेंट केलं ना सगळं काही तुमचं सॉर्ट आउट करून टाकतो. मी सगळ्या कमेंटला रिप्लाय देतो, म्हणजे मला पर्सनल मेसेजला जास्त रिप्लाय करावे लागणार नाहीत. ओके. कमेंट केल्यानंतर रिप्लाय पण येऊन बघा की रिप्लाय दिला की नाही. मी 100% रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. काय प्रॉब्लेम असतील व्हॉट्सअपवरती DM करा, इंस्टाग्रामवरती DM करा. 10 दिवसाचा टायमिंग आपल्याकडे बोनसचा आलेला आहे. ओके. तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा बाबांनो, म्हणजे काय होईल त्यांना पण बोनसचा फायदा घेता येईल. ओके. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रॉब्लेम कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.